सोडा रे. अरे पण, सोडा आज सोडा त्याला रे. किडनॅप करायचंच आहे. तो पहा. अरे तो बहुत बुरा है. पळा त्याच्या मागे. अरे वाचवा वाचवा. अरे पुष्पेंद्र कुठे आहेस रे? तो पहा सुपरस्टार रमेश खन्ना. अरे जवळ नाही यायचं. अरे जवळ नाही यायचं. अरे बाबू ही पब्लिक आहे खूप मारते रे. अरे पळा रे. सोबत घेऊन जा. तुला शपथ आहे आज प्रीतीची साथ आहे. पुष्पेंद्र नाही चंपा. ऑटोग्राफ प्लीज. अरे तुम्ही तर फॅन्स आहात रे. मी उगाच घाबरलो होतो रे. हे घ्या रे ऑटोग्राफ घ्या रे. ऑटोग्राफ प्लीज. घे ग. हा घे रे. ये तू पण घे रे. सेल्फी घे ग. अरे चल. अरे हट. अरे अरे हट रे. बाजूला हो. देतोय. तो पहा. वीडा हाती लागला किडा. तुम्हाला काय हवं आहे रे? तुम्हाला ही ऑटोग्राफ हवाय का रे? चंपी. तेल मालिश चंपी. चंपी नाही किडनॅप करायचंय तुला. सुपारीने याची सुपारी घेतली आहे. विडाने तुला किडनॅप करण्याचा विडा उचललेला आहे. चल चल उचल रे. मला किडनॅप नका करू रे. सोडा सोडा रे. सोडा मला. आपले डायलॉग हिट झाले. लोक शिट्टी मारतायत. अरे ही पोलिसांची शिट्टी आहे. सुपारी चल पळ इथून. पकडा त्या दोघांना. पकडा. सर तुम्ही ठीक आहात ना? हो पण मन म्हणताय की कमिशनर कडे तुझी तक्रार करावी रे. तिसऱ्यांदा मला किडनॅप करण्याचा प्रयत्न झालाय. अरे तुझ्या सिक्युरिटी मध्येच घोळ आहे रे. सर आणखी एक संधी द्या. आता तुमच्या सिक्युरिटीसाठी अशा लोकांना आणतो की ते सुपारी आणि विडा तुमच्या आसपासही येऊ शकणार नाहीत. अच्छा असे शूरवीर कोण आहेत रे? आता दाखवतो तुला माझ्या कुंफूच्या मूव्स. रेडी स्टेडी ड्रॅगन वॉरियर पॉवर. तुम्ही करा कुंफू. आणि मी करतो कुंफळ. आणि बनी ऐका. काय यावर हल्ला. मग कायद्याला समजायला हवं ना की फाईटच्या मध्ये यायचं नसतं. काय मारलंयस माझ्या शूरवीरा. खूपच छान. मला तुझा गर्व वाटतो. पूर्ण शहरालाच नाही तर पूर्ण देशाला तुझा गर्व वाटतो. आम्ही काय पावासारखं दिसतो का? नाही मग इतका मस्का का लावताय तुम्ही?
खूप छान लोक आहात तुम्ही. मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. भावराया, लोक पोलिसांची मदत मागतात. हे पहिलेच पोलीसवाले आहेत जे लोकांकडूनच मदत मागतायत. प्लीज मला मदत करा. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे विचारा, आम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ. ओहो, अरे मला म्हणायचंय माझी नोकरी जाऊ शकते. तर मग चला तिला जाण्यापासून अडवूया. बनी जोरदार, तुम्ही दोघं रेल्वे स्टेशनवर जा. पोपट, तू माझ्यासोबत एअरपोर्टवर चल. इन्स्पेक्टर पांडा, तुम्ही संपूर्ण शहरात नाकाबंदी करा. काय अरे गाढवा, यांना आपल्याकडून काम करून घ्यायचंय, कळलं काय? पोपट किती इंटेलिजंट आहे. सर, काय करायचं? मला तुम्हाला कुणाच्या तरी सिक्युरिटी साठी घेऊन जायचंय. तो 3 वेळा किडनॅप होता वाचलाय. पण तो आहे तरी कोण? सुपरस्टार रमेश खन्ना. रमेश खन्ना? हे हा हे वाले रमेश खन्ना. हो, मंगळवारी जन्माला आलाय आणि मंगळवारीच बर्थडे साजरा करणार रे. हे वाले रमेश खन्ना. हो बाबा हो. आम्ही तर त्यांचे खूप मोठे फॅन्स आहोत. हो ना, आम्ही त्यांच्या सगळ्या फिल्म्स बघतो. छतावरचं भूत, कुत्रा चावला चौकात, उडाला कावळा, सगळ्या फिल्म्स बघतो. हो ते त्यांच्या सिक्युरिटी साठीच मला तुम्हाला घेऊन जायचंय. वाव, आम्ही तयार आहोत. वाव, किती सुंदर घर आहे. हो, किती आलिशान आहे. किती मोठं सुद्धा आहे नाही. ट्रॉफीज तर पहा. हा, मला तर अजूनही विश्वास बसत नाहीये की आपण इतक्या मोठ्या सुपरस्टारच्या घरी आहोत. अरे विश्वास ठेव जोरदार. इकडे बघ, साक्षात कोण येतंय ते. हे. यांना भेटा सर. सर, आम्ही तुमचे खूप मोठे फॅन्स आहोत. अरे हे पुष्पेंद्र, मी सिक्युरिटी साठी बोलवलं होतं, तू तर फॅन्स ना घेऊन आलास रे. सर, हे फॅन्स तर आहेत, पण हे तुमच्या सिक्युरिटी साठी आले आहेत. मनाने चांगले आहेत रे, हृदयाने खरे आहेत रे, पण ही तर लहान मुलं आहेत रे. सर, वानासारखे छोटे आहोत, पण लागतो मात्र फार बरं, कळलं काय? अरे बा, काय डायलॉग आहे रे, पुढच्या फिल्म मध्ये वापरेन रे. सर, दुरून नाही होणार. तोंड पुसायचं असेल तर हाताचा स्पर्श चेहऱ्याला झालाच पाहिजे. अरे तू तर फनी आहेस रे. नाही, मी हनी आहे रे. बरं सांगा, प्लॅन काय आहे रे? प्लॅन होय, काहीच प्लॅन नाहीये, कळलं काय? अरे काय डायलॉग मारतोय. अरे तू नक्की माझा डायलॉग रायटर बनशील रे. हे पहा सर, यांनी आधी अनेक क्रिमिनल्स पकडलेत. अरे वा, खूपच छान. आता तर किडनॅपर्स माझ्या जवळही नाही येऊ शकणार रे. पण आमची इच्छा आहे की किडनॅपर्सनी तुमच्या जवळ यावं. अरे मी तर याला मित्र समजलो होतो, पण हा तर शत्रू आहे रे. बनी योग्य तेच बोलतोय. किडनॅपर्स येतील तेव्हाच तर आम्ही त्यांना पकडू, कळलं काय? हो रे, हे तर मला कळलंच नाही. तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमचा स्टाफ बनवून दरवेळी तुमच्या सोबत राहू. एक गोष्ट लक्षात येत नाहीये की सरांना किडनॅप कोण करवतंय. मी आहे तो मंगल सिन्हा आणि तुम्ही दोघे खरबुजाच्या बिया. काही कामाचे नाही आहात. अरे कोंबडीच्या पिसांना रस्त्यात कोणी किडनॅपिंग करत का असा? ओ बॉस, आम्ही तर घरातच घुसलो होतो दरवाजा उघडून, पण तो पळून रस्त्यावर आला. गप्प बस झोरण्याच्या अंड्या. अंडरवर्ल्ड वाले म्हणवता एक माणूस किडनॅप नाही करता येत. अहो, अंडरवर्ल्ड मध्ये तर मजबुरीने आहोत. आम्हाला तर ऍक्टर बनायचंय. प्लीज आमच्यासाठी पण छोटा मोठा रोल काढा ना सर. चमच्याचा असेल तरी चालेल. अरे वास मारणाऱ्या अंड्याच्या फेकून दिलेल्या टरफला मी हिरो बनेन तरच तुम्हाला चमचे बनवेन ना. अहो साहेब, तुम्ही तर इतके फेमस विलन आहात ना. हिरो बनायचंय मला, हिरो.
विलन बनून मार खाऊन खाऊन थकलोय मी पण हिरोचे सगळे रोज त्या झुलत्या मनोऱ्या रमेश खन्नालाच मिळतात. म्हणूनच त्याला किडनॅप करायचं आहे म्हणजे सगळेच रोल्स मला मिळतील. हो यावेळी आम्ही झेंडे काढूनच येणार, दांडू मोडून. अरे पोकळ मिरचीच्या बियाणं दांडू मोडला तर झेंडा कसा लावशील बे? मला म्हणायचं होतं की कसंही करून त्याला किडनॅप करूच. उद्या तो स्टुडिओ मध्ये शूट करतो आहे, तिथे डान्सर्सची गर्दीही असेल. संधी मिळताच किडनॅप करू त्याला. आम्हीही वेडा उचलतो, उद्या त्याला शूटिंग वरून किडनॅप करणारच. आता तुला कोण वाचवणार रमेश खन्ना? गौरया मी विसरलो रे, आपण काय काय बनलोय. मी बॉडीगार्ड, जोरदार ट्रेनर, पोपट मेकअप मॅन आणि तू स्पॉट बॉय. ओके. आपण पोचलोय. वा किती चांगला सेट उभारलाय. रमेश खन्नाजी कुठे असतील? ते पहा रमेशजी. अरे माझी मुलं आली रे. या 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 रे. ॲट युअर सर्व्हिस सर. आमची नजर तुमच्यावर घेऊन असेल. ओ रमेशजी, चला टेक करूया सर. शॉट रेडी आहे. म्युझिक. ओय चला डान्सर सेंटर. अरे फुलं उडा मूर्खांनो. रमेश सर एंट्री. टेक वन अँड ऍक्शन. चला चला चला. सर्वांनी अलर्ट राहा, ते लोक इथे हल्ला नक्कीच करतील. थांबा थांबा, मी बघितलंय तू फारच स्टक लावून पाहत होता सरांना. कट कट ओए कट. करायची गरज नाहीये, एक बट आहे. कंगवा फिरवला की सेट होऊन जाईल, कळलं काय? अरे सरांच्या लुकवर तर सगळेच वेडे झाले. लुक बरोबर असला पाहिजे की नाही? म्युझिक का अँड ऍक्शन. रमेशजी 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 कुठे गायब झाले? ओए कट. आणखी किती कट करू? सफरचंद कट करूनच आणलंय. ओ यार, टेक करताना हे सगळं काय चाललंय? ही टेकची वेळ नाही, सरांच्या फळं खाण्याची वेळ आहे. ब्रेक. तो बघ रमेश खन्ना. असंच करूया, गर्दीच्या मदतीने आज शिरूया. पुष्पेंद्र, मला गर्दीची भीती वाटते रे. सर डोंट वरी, आम्ही सांभाळून घेऊ. सिक्युरिटी, कोणी त्यांच्या जवळ जायचं नाहीये. रस्ता द्या.
सांगितलं ना कुणी जवळ जायचं नाही. हा. येऊ दे रे, मंगल आहे रे. नाही नाही आज सोमवार आहे सर. अरे याचं नाव मंगल आहे रे, लहान भावासारखा आहे मला. अच्छा मग जा. रमेश इथे जवळच शूट करत होता. मला समजलं तुम्हीही शूटिंग करताय, तर हॅलो म्हणायला इथे आलं. खूप प्रेमळ आहेस रे हो, तू. हो. हा आपला क्यू आहे. चाल ड्रेसिंग रूम मध्ये. आ. ओ. हं? मी नवीन फिल्म साइन केलीये आणि विलन साठी तुझं नाव रेकमेंड केलंय. विलनला एकही डायलॉग नाहीये, फक्त मार खाताना आ आ ऊ ऊ ओ हो असं करायचंय रे. पण मी तर डायलॉग साठी फेमस आहे. आ हा हा. जसा सिंह असतो राजा ऑफ जंगल, तसाच मी आहे सुपर विलन मंगल. अरे डायलॉग्स तू बोललास तर मी काय करेन रे. सर शॉट रेडी आहे. हम्म. मंगल मी आलोच हा. ओ. हं. सगळे डान्सर्स या बाजूने एक्झिट लवकर. आहा. आहा. काय झालं? डास मारत होता. हं. टेक 3 अँड ऍक्शन. ओ अरे नाचतोयस की मारतोयस? अरे पित्तळ उघड पाडलंस. पकडले जाऊ. ओ ओ अरे हे तर सुपारी आणि विडा आहेत रे. काय? चला. आम्ही असताना तुम्ही रमेशजींच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. स्वागत नाही करणार का आमचं? फेकून मारेन बशी, गन पडेल अशी. सर आज या सुपारीला विड्यात टाकतोच की नाही ते बघा. बॉस वाचवा मला. जा त्या डान्सर्सच्या मागे लपून जा. ये विडा. कुठे गेले ते दोघं? मला ठाक नाही. हे डान्सर्सच्या गर्दीत लपतायत. तुम्ही सगळे जिथे कुठे आहात तिथले तिथे थांबा बघू. इतक्या गर्दीत त्यांना शोधणं कठीण आहे. तुम्ही रमेशजींना किडनॅप करायला आलात का? तुला मी किडनॅपर वाटते? अरे तुम्ही तर मुलगी आहात. हो आणि मी मारते पण. कुणास ठाऊक कुठे लपले ते दोघं? पकडला. गप्पा बसा, गप्पा बसा, गप्पा बसा. तू गप्प बस. आला मोठा शहाणा, तू गप्प बस. गुद मरवून टाकलंस आम्हाला. चल का, अशा फिल्म मध्ये कामच नाही करायचंय. या भलत्याच कुणीतरी आहेत. गप्पा बस. मलाही दिसतंय ते. या भलत्याच कोणी आहेत. कसा बॉडीगार्ड आहेस? 2 पावलीचे गुंड नाही पकडले गेले तुझ्या चाने.
अरे वाचलो रे पुष्पेंद्र, तुम्ही लोकांनी मला वाचवलं रे. तुम्ही आनंदी होण्याच्या ऐवजी चिंतेत दिसताय. माझा छोटा भाऊ आहे रे, चिंतित तर होणारच ना. हो हो माझ्या भावा, मी खुश आहे की तू वाचला. मला इथे काहीतरी गडबड दिसतेय. मला तर खूपच खुश केलं रे. सर, तुमची डान्स स्टाईल खूपच छान आहे हो. अरे ही तर लहानपणापासूनच आहे रे. पप्पा जेव्हा मारायचे ना, तेव्हा असाच हात आडवा करायचो, मग बाजूला करायचो आणि मग बघायचो की पप्पा आहेत की गेले रे. सर, हे किडनॅपर्स कोण असू शकतात माहित नाही. आय हेट किडनॅपर्स पुष्पेंद्र. त्यांनी त्यांची शेवटची संधी घालवली. आता ते समोर आले तर त्या क्षणाला कायम लक्षात ठेवतील जेव्हा समोर येतील. कळलं काय? अरे काय डायलॉग बोलतो आहेस रे. हा पण पुढच्या फिल्म मध्ये वापरेन बरं. सर, तुम्ही जिथे कुठे असता, किडनॅपर्स ना ते बरोबर माहित असतं. जो कोणी तुम्हाला किडनॅप करवतोय तो तुमच्या जवळपासचा कोणीतरी आहे. पण कोण आहे कोण तो? जवळपास कुणीतरी आहे. वाचव विडा, मला भीती वाटते. भीती वाटते तुला? भित्र्याची जात, विजलेल्या दिव्याची वात, एक काम नीट नाही करू शकत. मी वाचवलं नसतं तर पकडले गेले असते. तुम्ही अंडरवर्ल्डच्या नावावर डाग आहात, कलंक आहात. तेच तर, तुम्ही आम्हाला फिल्म्स मध्ये काम मिळवून द्या, आम्ही गुजराण करून घेऊ. अरे टकल्यावरच्या उडत्या केसा, आधी माझं काम करा, मग फिल्म्स मध्ये काम मिळेल. सर, त्याचं नशीब चांगलं आहे. गप्प बसा. त्याचं नशीब चांगलं नाहीये, माझं नशीब वाईट आहे की मला तुमच्या सारखे बेकार लोक मिळाले. विडा, खूप झाला अपमान. आता तर त्या रमेशला उचलावंच लागेल आपल्याला. अरे बकलोल गंजच्या बकलोला उचलायचं नाहीये, उचलून इथे आणायचं आहे. चल सुपारी, आता त्याला घरूनच उचलूया. नाही, घरी त्याने बॉडीगार्ड्स ठेवले आहेत, त्याला मॉल मधून उचला. पण त्याला मॉल मध्ये ठेवणार कोण? अरे चेहरा पुंजीच्या दुष्काळा, उद्या तो मॉलचं उद्घाटन करायला जाणार आहे. गर्दीचा फायदा घेऊन त्याला मॉल मधूनच उचला.